नमस्कार मंडळी. आज 15 जून फादर्स डे. सकाळी इंटरनेटवर एक बातमी वाचण्यात आली. ते वाचून मनाला कुठेतरी वाटलं खरं हे, पण पुन्हा दुसरी बाजूही माझ्या मनात झळकली. तर आज मी तुम्हाला एका अशा नात्याची गोष्ट सांगणार आहे जे जगातील सर्वात पवित्र मानलं जातं. बाप आणि लेकीचं नातं. बाप लेकीला अगदी फुलाप्रमाणे जपतो, स्वतः उपाशी राहतो, पण तिला काहीही कमी पडू देत नाही. तिला चांगलं शिक्षण देऊन स्वप्न पाहतो. लेक ही वडिलांच्या काळजाचा तुकडा असते. डोळे झाकून ती फक्त वडिलांवर विश्वास ठेवू शकते. पण मंडळी, काय होतं जेव्हा याच नात्यात एक असा क्षण येतो जिथे लेक आपल्या वडिलांच्या विरोधात उभी राहते? तो व्हिडिओ तुम्ही कदाचित पाहिला असेल, सोशल मीडियावर पाहिला असेल. तो पाहून तुमच्याही डोळ्यात पाणी आलं असेल. मी तुम्हाला याच घटनेबद्दल सांगणार आहे, पण एका वेगळ्या दृष्टिकोनातून. कारण प्रत्येक नाण्याला 2 बाजू असतात आणि या घटनेचीही दुसरी बाजू असू शकते, जी आपण समजून घेतली पाहिजे. पहिली बाजू काय आहे तर, एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये जे दिसलं ते हृदय पिळवटून टाकणारं होतं. एका मुलीच्या वडिलांनी, हो तिच्याच जन्मदात्या बापाने, तिच्यासमोर हात जोडले, अक्षरशः तिच्या पाया पडले. ते तिला विनवणी करत होते, लेकी घरी चल. त्या बापाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना पाहून कोणालाही पाजर फुटेल. त्याने आयुष्यात लेकीसाठी केलेल्या त्यागाचे, तिच्यावर केलेल्या प्रेमाचे क्षण त्याच्या डोळ्यासमोरून सरकत असावेत. तो बाप रडत होता, तळमळत होता, कारण त्याची लाडकी लेक त्याच्यासमोर एका प्रियकरासोबत उभी होती. वडिलांची ही केविलवाणी विनंती पाहूनही त्या मुलीच्या चेहऱ्यावर कसलीच भावना नव्हती, असं व्हिडिओत दिसत होतं. ती त्याला ओळखत नाही असं काहीतरी सांगत होती. लेकीला असं जाताना पाहून त्या वडिलांचे डोळे भरून आले होते. ते हताश झाले होते. एका बापासाठी याहून मोठा धक्का कोणता असेल, जेव्हा त्याच्या लेकीला क्षणिक प्रेमासाठी तो परका वाटतो. सोशल मीडियावर या व्हिडिओवर संतापाची लाट उसळली. त्या मुलीला निर्मम, निष्ठुर म्हटलं गेलं. अनेक जण म्हणाले, आईवडिलांच्या घामाच्या एका थेंबाची सुद्धा परतफेड कोणताच मुलगा किंवा मुलगी कोणत्याही जन्मी करू शकत नाही. हे अगदी खरं आहे मंडळी, पण आता दुसरी बाजूही आपण विचारात घ्यायला नको का? कधी तुम्ही विचार केलाय का की असं का घडतं? ती मुलगी जिचे वडील तिच्यावर इतकं प्रेम करतात, तिच्यासाठी इतकं काही करतात, ती असं टोकाचं पाऊल का उचलते? तिच्या मनात नेमकं काय असेल? कदाचित त्या मुलीनेही खूप स्वप्न पाहिली असतील. तिलाही तिच्या आयुष्यात प्रेमाची, समजूतदारपणाची अपेक्षा असेल. काय माहीत, त्या प्रियकरासोबत, ज्या प्रियकरासोबत ती उभी होती, त्यात तिला असं काहीतरी गवसलं असेल जे तिला तिच्या घरात, तिच्या नात्यांमध्ये कधीच मिळालं नाही. कदाचित तिच्या भावनांना, तिच्या निवडीला कुटुंबाकडून कधीच समजून घेतलं गेलं नसेल. कधीकधी असंही होतं की आई-वडील मुलांसाठी खूप काही करतात, पण त्यांच्या भावनांचा, त्यांच्या मतांचा आदर करायला विसरतात. त्यांना असं वाटतं की आम्ही जे ठरवलं तेच मुलांच्या भल्याचं आहे. अशा वेळी मुलांना कोंडून ठेवल्यासारखं वाटू लागतं. त्यांना मोकळा श्वास हवा असतो, स्वतःच्या निवडीचं स्वातंत्र्य हवं असतं. आणि मग जेव्हा त्यांना बाहेर कोणीतरी समजून घेणार भेटतं, तेव्हा ते त्या क्षणाच्या प्रेमालाच आपलं सर्वस्व मानून मोकळे होतात. त्या मुलीच्या मनातही नक्कीच द्वंद्व सुरू असेल. एका बाजूला वडिलांचं प्रेम, त्यांचे कष्ट, त्यांच्या अपेक्षा, आणि दुसऱ्या बाजूला तिचं स्वतःचं प्रेम, तिची स्वतःची इच्छा. व्हिडिओमध्ये जरी ती निष्ठुर दिसत असली तरी तिच्या मनातही कुठेतरी वेदना असेल. आपल्या वडिलांना असं रडताना पाहून
तिलाही दुःख होत असेल, पण तिने काहीतरी खूप मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असेल, त्यामुळे तिला परत फिरता येत नसेल. या घटनेतून आपल्याला हेच शिकायचं आहे की कोणत्याही नात्यात, विशेषतः पालक आणि मुलांच्या नात्यात, प्रेमासोबतच समजूतदारपणा आणि संवाद किती महत्त्वाचा आहे. आई-वडिलांनी मुलांना संस्कार द्यावेत, प्रेम द्यावं, पण त्यांच्या निवडीचा आदरही करावा. आणि मुलांनीही आपल्या आईवडिलांच्या त्यागाची, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवावी. क्षणिक भावनांच्या आहारी जाऊन असं टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी आयुष्याचा आणि नात्यांचा सखोल विचार करावा. अशा घटनांमध्ये केवळ एका व्यक्तीला दोष देऊन चालत नाही. दोन्ही बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला तर कदाचित आपल्याला समाजातील या गुंतागुंतीच्या नात्यांमागील खरी कारणं कळतील. तुमचं याबद्दल मत काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.